अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्त हो, दत्तगुरूंना आवडणारा हा नैवेद्य गुरुवारी तुम्ही करता का? प्रसन्न होईल गुरु माऊली. तर या गुरुपौर्णिमेला दत्तगुरूंचे आवडते 5 पदार्थ आहेत, ते नक्की करा. बघा, सनातन धर्मात आणि दत्त संप्रदायात गुरुवारच्या दिवसाला आणि पौर्णिमेच्या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा काळ साक्षात गुरुमाऊलींच्या आराधनेचा मानला जातो. गुरुवारी किंवा पौर्णिमेला दत्तगुरूंची उपासना केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी लाभते. तर आता गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमेला दत्तगुरूंची भक्ती पूजा केली जाते. तर दत्तगुरूंच्या भक्तांनी या गुरुपौर्णिमेला दत्तात्रेयांना आवडणारे हे 5 पदार्थ नक्की करा. दत्तगुरू हे सात्विकतेचे प्रतीक आहेत, म्हणूनच त्यांच्या पूजेत आणि नैवेद्यात शुद्धतेला सर्वोच्च स्थान दिले गेलेले आहे. गुरूंना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विशेष संपूर्णपणे कांदा, लसूण विरहित आणि अत्यंत सात्विक अशा नैवेद्याची थाळी अर्पण केली जाते. यामध्ये दत्तगुरूंच्या अत्यंत आवडत्या 5 पदार्थांचा समावेश होतो. आता दत्तगुरूंना अर्पण करायच्या सात्विक नैवेद्याच्या थाळीत प्रामुख्याने 5 पारंपरिक आणि पवित्र पदार्थांचा समावेश केला जातो. ते पदार्थ कोणते आहेत ते आपण आता आजच्या या काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, दत्तगुरूंच्या आवडत्या नैवेद्याचे 5 मुख्य पदार्थ आहेत. पहिला आहे घेवड्याची भाजी. दत्त महाराजांना घेवड्याची भाजी अत्यंत प्रिय मानली जाते. नैवेद्यासाठी ही भाजी बनवताना विशेष काळजी घेतली जाते. कशी बनवावी आता घेवड्याची भाजी? तर घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून घ्याव्यात. कढईत थोडे तेल किंवा तूप गरम करून त्यात जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि चिमूटभर हिंगाची फोडणी द्यावी. यात कांदा आणि लसूण अजिबात वापरू नये. भाजीमध्ये थोडे ओले खोबरे आणि कोशिंबीर घालून ती वाफेवर छान शिजवून घ्यावी. दुसरा पदार्थ आहे गव्हाच्या पिठाचा शिरा. कोणत्याही धार्मिक कार्यात किंवा गुरुचरित्राच्या पारायणाच्या सांगतेला गव्हाच्या पिठाचा मऊसूत शिरा हा प्रसाद आवर्जून बनवला जातो. आता तो कसा बनवायचा? तर शुद्ध गाईच्या तुपामध्ये गव्हाचे पीठ तांबूस रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्या. त्यानंतर त्यात गरम दूध किंवा पाणी आणि गूळ किंवा साखर घालून शिरा चांगला वाफवून घ्या. वरून वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स घाला. तिसरा पदार्थ आहे सुंठवडा. दत्त जयंती असो वा गुरुवारची पूजा, सुंठवड्याशिवाय गुरूंचा नैवेद्य अपूर्ण मानला जातो. हा औषधी आणि अत्यंत पवित्र प्रसाद आहे. बरं, हा आता सुंठवडा कसा बनवायचा? तर सुंठ पावडर आणि खडी साखर किंवा गूळ एकत्र करून हा प्रसाद तयार केला जातो. यामध्ये चवीसाठी, पौष्टिकतेसाठी थोडे सुके खोबरे, खसखस आणि वेलची पूड देखील मिक्स केले जाते. चौथा पदार्थ आहे केशरी भात. पिवळा किंवा केशरी रंग हा विष्णू अवतार आणि गुरुतत्वाशी संबंधित मानला जातो, म्हणून नैवेद्यात केशरी भाताला विशेष स्थान आहे. आता हा केशरी भात बनवायचा कसा? तर बघा, बासमती तांदूळ तुपावर हलका भाजून घ्यावा. त्यात पाणी, केशर किंवा दूध मिश्रित, साखर, वेलची आणि लवंग घालून हा सुवासिक गोड भात तयार केला जातो. या भाताचा पिवळा केशरी रंग मनाला प्रसन्न करतो. आणि 5वा पदार्थ आहे नैवेद्याच्या थाळीत उडीद वडे. नैवेद्याच्या थाळीमध्ये मिठाचा आणि खुसखुशीत पदार्थ म्हणून उडीद डाळीचे वडे म्हणजेच मेदू वडे बनवले जातात. आता हे उडीद वडे, मेदू वडे कसे बनवावेत? तर उडीद डाळ 4 ते 5 तास भिजवून घ्यायची. पाणी न घालता घट्ट वाटून घ्यावी. या पिठात जिरे, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ घालायचे. लसूण किंवा कांदा वापरायचा नाही. त्यानंतर हे वडे तुपात किंवा तेलात छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहेत. अशा पद्धतीने हे 5 आवडते पदार्थ दत्तगुरूंचे तुम्ही गुरुपौर्णिमेला आणि दत्तगुरूंच्या वारा दिवशी किंवा दत्ताची पूजा करताना तुम्ही नैवेद्य म्हणून वापरू शकता किंवा बनवू शकता, दत्तांना अर्पण करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्य दाखवताना काय काळजी घ्यायची? तर तुळशीचे पान महत्त्वाचं आहे. दत्त महाराजांना नैवेद्य अर्पण करताना प्रत्येक पदार्थावर तुळशीचे पान आवर्जून ठेवावे. तुळशीशिवाय भगवान विष्णूंचे कोणतेही रूप नैवेद्य स्वीकारत नाही अशी मान्यता आहे. आता शुद्धतेमध्ये काय बघायचं? तर स्वयंपाक करताना पूर्णपणे स्वच्छता राखावी आणि तोंडात दत्तगुरूंच्या नामाचा
म्हणजेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ ओम राम दत्तात्रेयाय नमः घोर कष्टदहन स्तोत्र काहीही तुम्ही पठण करू शकता, जप करू शकता. यामुळे अन्नामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी मनोभावाने बनवलेला हा 5 पदार्थांचा सात्विक महाप्रसाद दत्तगुरूंना अर्पण केल्याने घरात अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते आणि गुरुमाऊलींच्या कृपेने कधीही अन्नाची व धनाची कमतरता भासत नाही. हा नैवेद्य एखाद्या दत्त मंदिरात ठेवावा किंवा गरजूंना द्यावा आणि आपल्या देवघरातही अर्पण करावा आणि मगच तो प्रसाद आपण ग्रहण करावा. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. सर्वांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.